मसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बस्त्याचे भव्य शोरूम, ठोंबरे टेक्सटाईल होलसेल कापड दुकान, जेंट्स आणि लेडीज रेडीमेडचे भव्य दालन, शूटिंग, शर्टिंग, फॅन्सी साड्या, रेडीमेड ड्रेस मटेरियल, होजियरी, मेन्सवेअर, किड्सवेअर, सर्व काही एकाच ठिकाणी, हजारो स्टॉक मध्ये आणि भरपूर व्हरायटीज मध्ये. आमचा पत्ता मसवड, माळशिरस चौक, सातारा पंढरपूर रोड, तालुका मान, जिल्हा सातारा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9421 17 61 61. आवाज मानदेशाचा. मानखटाव तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळाच्या गर्तेत अडकलेला असून पाणी न मिळाल्यास येत्या काही दिवसांमध्ये शेती, पिण्याचे पाणी आणि पशुधनाचा प्रश्न स्फोटक रूप धारण करणार आहे. तरीही सिंचन प्रशासनाकडून पुन्हा एकदा मानखटाववर अन्याय करण्याची तयारी सुरू झाली, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांनी केलाय. करचे यांनी माननीय अधीक्षक अभियंता सातारा सिंचन मंडळ यांची प्रत्यक्ष भेट घेऊन 15 जानेवारी पूर्वी पाण्याचे आवर्तन सुरू करण्याची तसेच टेल टू हेड पद्धतीने समन्यायी पाणी वाटप करण्याची ठाम मागणी केली आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही कागदावर पाणी मंजूर दाखवून प्रत्यक्षात दुसरीकडे वळवण्याचा डाव सुरू असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत, असं त्यांनी सांगितलं आहे. मानखटावच्या शेवटच्या टोकावरील पळसावडे, देवापूर, शिरताव, जांभुळणी, बनगरवाडी, गंगोती, पानवन, पुळकोटी, वळई, वडजल या गावांना दरवेळी पाणी नाकारले जाते. वरच्या भागाला पाणी देऊन शेवटच्या शेतकऱ्यांना वाळवंटात ढकलले जाते. या वस्तुस्थितीकडे प्रशासन जाणून बुजून दुर्लक्षित करत असल्याचा आरोपही करचे यांनी केला. 30 एप्रिल 2025 रोजी म्हसवड येथे पाणी प्रश्नावर शेतकऱ्यांनी अर्धनग्न मोर्चा काढूनही प्रशासनाचे डोळे उघडले नाहीत. उलट त्यावेळी शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यावर डल्ला मारून ते दुसऱ्याच भागात वळवण्यात आले आणि पाण्यापासून वंचित असणाऱ्या गावांमध्ये जमावबंदी लागू करून शेतकऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार म्हणजे प्रशासनाकडून उघड फसवणूक आणि दडपशाही असल्याचे करचे यांनी ठामपणे सांगितले. पाणी हा आमचा कायदेशीर हक्क आहे, भीक नाही. यावर्षी जर मानखटावला वेळेत प्रत्यक्ष आणि टेल टू हेड पद्धतीने समन्यायी पाणी मिळाले नाही तर शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत. यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीला सिंचन प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि शासन पूर्णतः जबाबदार राहील, असा थेट इशारा करचे यांनी दिला आहे. प्रशासनाकडे अजूनही वेळ आहे. टेल टू हेड पद्धतीने प्रत्यक्ष शेतापर्यंत पाणी पोहोचावे, अन्यथा मानखटावमध्ये तीव्र व्यापक आंदोलन उभे राहील, असा स्पष्ट इशारा महेश करचे यांनी दिला आहे. मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरपुटे, मलवडी. आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.